अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा की आपण शेवटपर्यंत पाहावा। ऑनलाईन माहिती अधिकार पोर्टल 2.0 राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश शासनाने सर्व विभागांना निर्देश 19 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभाग यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालय, अधीनस्थ कार्यालय आणि महामंडळाचा ऑनलाईन माहितीचा अधिकार RTI आवृत्ती 2.0 या सुधारित पोर्टलवर टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या संदर्भात 15 मे 2026 रोजी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सविस्तर शासनपत्र जारी करण्यात आले आहे। राज्यातील नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध व्हावी ह्या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। सध्या ह्या पोर्टलवर मंत्रालयीन विभागासह त्यांच्या आधिपत्याखालील जिल्हास्तरीय प्रमुख कार्यालयांचा समावेश असून एकूण 215 कार्यालये कार्यरत आहे। मात्र राज्यातील उर्वरित हजारो क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश अद्याप प्रलंबित होता। पूर्वी तांत्रिक अडचणी, आता सर्व्हर क्षमता वाढली। शासनपत्रात नमूद करण्यात आले आहे की पूर्वी पोर्टलच्या मर्यादित सर्व्हर क्षमतेमुळे सर्व कार्यालयाचा समावेश करणे शक्य होत नव्हते। मात्र आता पोर्टलचे अद्ययावतीकरण करून ऑनलाईन माहितीचा अधिकार आवृत्ती 2.0 हे सुधारित पोर्टल विकसित करण्यात आले आहे। तसेच पोर्टलचे व्यवस्थापन आणि समन्वय प्रभावीपणे करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्थापना करण्यात आला आहे। यामुळे आता राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालय, उपविभाग, पंचायत स्तरावरील कार्यालय, महसूल विभागातील कार्यालय, महामंडळे आणि इतर अधीनस्थ कार्यालयाचा समावेश टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे। प्रत्येक विभागात नोडल ऑफिसर नियुक्ती बंधनकारक। शासनाने स्पष्ट केले आहे की कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण पोर्टलवर समाविष्ट करताना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC मार्फत संबंधित कार्यालयातील एका अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नोंद केली जाईल। यानंतर तो नोडल अधिकाऱ्याला त्यांच्या अखत्यारीतील सर्वजण माहिती अधिकारी PIO यांची माहिती पोर्टलवर समाविष्ट करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे। तसेच अधिकारी बदल्यास, पदस्थापना, निवृत्ती किंवा अन्य प्रशासकीय बदल झाल्यास त्याची माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। उद्योग, ऊर्जा, कामगार आणि उपविभागासाठी स्वतंत्र व्यवस्था। काही मंत्रालयीन विभागात स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याने त्या विभागासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नेमण्याची सुविधाही शासनाने उपलब्ध करून दिली आहे। उदाहरणार्थ, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत स्वतंत्र उपविभाग असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याची कार्यवाही केली जाईल। तलाठी, ग्रामसेवकासाठी तालुका, जिल्हा स्तरावर नोडल कार्यालय, राज्यातील ग्रामस्तरावरील कार्यालयासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी ग्रामपातळीवर स्वतंत्र कार्यालय असते तरी जनमाहिती अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने वरिष्ठ कार्यालयाला नोडल कार्यालय म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे। उदाहरणार्थ, तलाठी जनमाहिती अधिकारी असतील तर संबंधित तहसील कार्यालय नोडल कार्यालय म्हणून कार्य करेल। तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नोंद होईल आणि तो अधिकारी तालुक्यातील सर्व तलाठ्याची माहिती पोर्टलवर समाविष्ट करेल। त्याचप्रमाणे ग्रामसेवक जनमाहिती अधिकारी असतील तर पंचायत समितीतील गटविकास अधिकारी कार्यालय नोडल कार्यालय म्हणून काम पाहणार आहे। अशा परिस्थितीत प्रशासन विभागांनी केवळ तालुकास्तरीय कार्यालय आणि संबंधित नोडल अधिकाऱ्यांची माहिती शासनाला पाठवायची आहे। प्रत्येक ग्रामस्तरावरील जनमाहिती अधिकाऱ्यांची स्वतंत्र माहिती पाठवण्याची गरज राहणार नाही। विभागीय रचना ट्री डायग्राम स्वरूपात सादर करण्याचे आदेश राज्यभरातील सर्व कार्यालये RTI पोर्टलवर येणार असल्याने अर्जदारांना योग्य कार्यालयासह शोधता यावे यासाठी संबंधित विभागाशी प्रशासकीय रचना ट्री डायग्राम स्वरूपात सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत। यामुळे विभागनिहाय कार्यालयाचे मॅपिंग सुलभ होणार असून नागरिकांना योग्य कार्यालय निवडणे सोपे होणार आहे। विभागांनी विविध नमुन्यात माहिती सादर करावी। सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयाची माहिती जोडपत्र अ आणि ब मध्ये भरून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच संबंधित माहितीची सॉफ्ट कॉपी RTI-PMU-GAD@maha.government.in ह्या ईमेलवर पाठवण्याचे सांगण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे क्षेत्रीय कार्यालयांनी थेट सामान्य प्रशासन विभागाकडे
माहिती न पाठवता ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पारदर्शक प्रशासनाला चालना. राज्य शासनाच्या ह्या निर्णयामुळे माहिती अधिकार अर्ज प्रक्रिया अधिक व्यापक, डिजिटल आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून थेट संबंधित कार्यालयामार्फत पोहोचणे शक्य होणार असून प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यास मदत होणार आहे. सदर शासनपत्रावर सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अतुल पाटणे यांची डिजिटल स्वाक्षरी असून शासनाने आधीच अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध केला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर नक्की दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकता.